तो गाइज आज हम आपको दिखाने जा रहे हैं बल्क मेकिंग ऑफ अंडा भुर्जी, जो कि ये मराठी आंटी बना रही हैं पुणे के अंदर। ये एग भुर्जी 5 अंडों की नहीं, 10 अंडों की नहीं, बल्कि 50 अंडों की बनाई जाएगी, जो कि सर्व की जाएगी पाव के साथ। गाइज वीडियो को एंड तक जरूर देखना, बहुत ही मजा आने वाला है और बहुत ही टेस्टी प्रिपरेशन है। तिकडे कुणाला पाहिजे मग आमच्या हर्षूला दे बाळा. तो दीदी अब ये क्या बनने जा रहा है? अंडा भुर्जी. अंडा भुर्जी बन रहा है. हाँ, कितने अंडे का बनेगा ये? अभी तो फिलहाल 60 अंडे की बनेगी, नहीं तो ऐसे हम 80 अंडे की लगाते हैं. 80 अंडे की बनाते हैं. अभी 60 अंडे की अभी बनेगी. 60 अंडे की बनाएंगे. अभी टाइम कम चालू है ना, 10 बजे बंद करना पड़ता है, तो इसीलिए 60 अंडे की. इसके लिए अभी कम बनाते हैं. हाँ, बा विठ्ठल तेल काढून दे. सबसे पहले प्याज आ चुका है, अभी ऊपर से ऑयल जा रहा है थोड़ा. प्याज को अच्छे से मिक्स किया जाएगा. असं गोल टोमॅटो सारखं बाहेर आलंय का बेंबे? हा, लाईटली. तो अभी टोमेटो की कटिंग हो रही है. गोळ्यांनी जाईन ते. टोमेटो की कटिंग देख सकते हो पूरा. बघ तरी एकदा दाखव. हे बाळा, ते काय म्हणले तर ऐकलं का तू? फॅटी इनफिल्टरेशन. फॅट आहे तिथं खूप सारं, आणि लिव्हर वरती पण थोडंसं फॅट जमा झाल्यामुळं पण तुला पोटाचा त्रास होतोय. तो अभी प्याज और थोड़े टमाटर आ चुके हैं अभी इसमें. इसको अच्छे से सौते किया जाएगा. ते पटापट द्यायला राईसला लावून. आणि ब्लॅडर असतं ना आपलं, सुसूची जागा, ते पण थोडीशी थिकनेस आलाय त्याला, म्हणजे त्याच्यावरती प्रेशर येतंय. तुला सुला वगैरे व्यवस्थित होती का? जास्त स्पीडने आल्यावरती पोटात वगैरे दुखतं. गॅल ब्लडरमध्ये पण प्रॉब्लेम आहे थोडासा. ते काही इन्फेक्शन असतं, ते जातं गोळ्यांनी. तिडीक लागतीये सध्या. अभी और ऑयल जा रहा है इसमें. फॅटमुळंच झालेलं आहे, बाकी काय नाही. बाकी सगळं नॉर्मल आहे, पण फॅट जमा झाल्यामुळं प्रॉब्लेम होतोय तुला. इसको मिक्स करेंगे. तरी पण तू आपल्या एकदा त्याच्याकडे जाऊन काय गोळ्या आहेत त्याच्यावरती बघ. तुला काय खायचं आता? कशाला? सॉल्ट डाला हे? जाएगा इसमें. कळलं मला. ते मशीन थंड पाणी प्यायचंय का तुला? बाई, पोराची काळजी. घाम आलाय ग त्याला लय. चहा पितो गार होते म्हणून. नाही, त्याला लयच घाम आलाय, पण आता त्याला तोंड हातवायचं ते माग. मागे माग. थोडं तोंड हातपाय धूप. तो ये अभी प्याज मिक्स होने के बाद इसमें अंडा डाला जाएगा. इसमें मसाले आएंगे, मसाले के बाद वापस से भूनेंगे अच्छा सा, फिर उसके बाद उसमें अंडे आएंगे. इसके बाद अंडा जाएगा. ब्लॉगर आहेत ते. तो अभी इसमें मसाला जाएगा. ये कौन सा मसाला जा रहा है दीदी? ये कांदा मसाला है. ये कांदा मसाला. ये सब होममेड रहता है? नहीं, होममेड नहीं, हम सब खरीद के ही लाते, लेकिन खाली हाथों का जादू है वो. अच्छा. मतलब हाथों में ही टेस्ट है. बस एक बार सही से अंदाजा आ जाता है तो टेस्ट हर एक को मिल जाता है. ले कॉल बघू ना. ते मान हिंजवडी फेजवाले जरा सिरियस आहेत. मसाले भी जाएंगे.
द्यायची ना आपण 7 दिवसाचीच द्यायची. मसाले वगैरे प्रीमिक्स देणार आहे आपण. हा क्वांटिटी मग तसं दिल्यावरती भाऊ त्यांची तिकडं चालू होती ती. आणि मटेरियल आपल्याकडनंच घ्यायचं. हे कॉम्प्लीट मसाले आणि राईस आणि तेल पण त्यांनी आणू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण राईस आणि मसाले तर आपल्याकडनं. बाकी ग्रॉसरी वगैरे त्यांची आणत काय लागतं ते प्लास्टिक वगैरे सगळं. तसं पण आता हो, तसं पण आता आपण विषय काय केलाय की पूर्ण रेसिपीची जी व्हिडिओ आहे ना प्रीमिक्सेस टाकून बनवतो ती मोस्टली आपण देणार. आणि ट्रेनिंगमध्ये काय इथं 7 दिवस ट्रेनिंग देणार की आपण ते प्रीमिक्सेस टाकून कसं बनवतो. नाही, आपण मेन ओनरलाच देणार बा ट्रेनिंग, आपण त्यांच्या कामगारांना नाही देणार. और मसाले अच्छे से पके होने के बाद इसमें त्यामुळेच अंडा त्यांना डाला सांगितलं जाएगा. की मेन ओनरलाच आहे. आणि आपण काय केलंय 2 लाख फक्त ब्रँड नेमचे आणि ट्रेनिंगचे घेतोय. बाकी हे जे आहे ना हे इंटेरियर फर्निचर सगळं त्यांच्याकडेच ठेवलंय. हो, फक्त थीम आमची वापरा. गार पाणी तो अभी वगैरे इसमें नको अंडे प्यायला. डाले जा रहे हैं. तो ये आप पहले अंडे पैन में फोड़ के रखते हैं. हाँ, ताकि उसमें अंडे का कपचा वगैरह ना गिरे. अच्छा, इसलिए नहीं तो जल्दी जल्दी में वो अंडे का कपचा गिर जाता है ना, तो खाने में आ जाता है और हाथ डाल के निकल नहीं सकते ना. वही बराबर. तो अभी देख सकते हैं एक साथ अंडे आ चुके हैं. त्याला त्या दिवशी राईसची नेलती त्यांनी, पण त्याची बुर्जीची राहिली होती. और ये अभी पूरे 50 अंडे डाल दिए गए हैं. हां, तीन से सगळं 4 त्यांचं. मिनट में आपण पूरी हेडकच भुर्जी नाही ready हो ठेवलंय. जाएगी. नाव आणि फक्त हो ब्रँड नेम आणि ट्रेनिंग. तो ये कितने साल से बना रहे हैं आंटी? अभी 25 साल पूरे हो गए, 26 साल चालू हो गए. अच्छा, 25 साल पूरे हो गए. तो यहाँ पे आपका 25 साल से स्टॉल हाँ है. हाँ, यही पे है. और तभी से अंडे के सब वैरायटी यहाँ पे मिलते हैं. हाँ, सब वैरायटी यानी कि 4 ही आइटम है लेकिन टेस्टी है. अच्छा. ऊपर से आया हरा धनिया. सही सही. म्हणूनच 2001च तारीख टाकली आहे, कारण तेव्हाच चालू झालेले. 2001 च्या आधी तुझ्या एवढं पड घेऊन इकडं. असं 3 ठिकाणकडचे मला कॉल आले आणि ते 3 पण सिरियस आहेत. तर ते आम्हाला असं म्हणले की काहीतरी कमी जास्त. तर म्हणलं मीटिंग करूया, तुम्ही तुमचं डिसिजन घ्या, मला जागा दाखवा आधी म्हणलं. तर म्हणले जागेचं करून तुम्हाला कॉल कर. सेल्स टीमच जाणार जागा बिगा बघायला. अरे पण ती काय म्हणते 6-7 माणसांची गाडी पाहिजे. मग आता घेऊन घ्यायची तर मोठी पाहिजे का? ते म्हणते 4 माणसं तर ह्या गाडीत पण जातातच. फक्त मला हाईट पाहिजे. मग हाईटला तीच गाडी आहे की. तिला म्हणलं आणि ऐक ना, ब्रीझा नवीन आली ना, त्यात CNG पण आहे, पेट्रोल पण आहे, डिझेल पण आहे. पण ब्रीझा आहे ना क्लासमध्ये व्हर्जन चालू आहे, नवीन व्हर्जन आलेलं. ब्रेझा हा मॉडेल. तो ऊपर अरे से बघ भी तू अंडे जाऊन. डाले जा 8 रहे हैं. लाखात शक्य नाही. अरे बघ बाबा, सेकंड टॉप चालू आहे, सेकंड टॉप चालू आहे. आपल्याला सेकंड टॉप मिळाली तरी चालते की CNG मध्ये. हाईट पाहिजे ना, आणि पण माणसं तेवढीच जाणार आहे, तर मग 8 लाख काय वाईट आहे, 8-9 लाख. तेच तिला बोल बजेटमध्ये आपलं ते नेक्स्ट वगैरे पण चांगले आहे. हा, पण त्या नेक्सॉनला वाटतं त्याचं काय आहे, नेक्स्टला 2 CNG खाली जाते आणि ती कॅटेगरी कमी असते. ब्रेझाला CNG ने कमी येते. पण एकदा चेक करायला पाहिजे त्यांनी, जर खाली गेली असेल टाकी तर माहिती नाही. ती विक्टोरियाची केली आहे, डायरेक्ट खाल्लं स्टिकले असते ना तिला केली आहे. तो अभी ऊपर से 10 अंडे फोड़े गए इसमें. मोठी गाडी मग तशी म्हणलं सियारा. सियारा माहिती आहे की माहिती काय म्हणतात काढले पण दोन ब्लेड हे लावायचे, 2 रबर. हा, आणि एक असं लावायचं, एक असं लावायचं. काय मग त्याच्यामध्ये एक टाकायचं. हे एक झालं की त्याच्यानंतर परत 2 टाकायचे, आणि मग परत हे असे आडवे तिडवे लावायचे ब्लेड, परत एक टाकायचं, मग परत 2 टाकायचे. 1-2 1-2 1-2 1-2 असं. विसरलंय का मी येऊ लावायला? तू धार मारली म्हणे आज, ठेव तिथंच ते. काढलो धार. हा ना बा, ते नेमकं
इथलं नट पण आता अडकलंय आणि ते तुटलं. ह्यांनी काय केलं असेल, फाटकन वडला. पण मशीन लय कामाची भाऊ. एवढा तापू असते की. 12,000 एका माणसाचा पगार होतो. ऊपर से ऑयल ऐड किया जा रहा है. आणि एकदा करून आला 10ला की तो मोकळा. हा. मग 10 नंतर पुढे तो कुठला पण नोकरी करू दे. 11पर्यंत जास्तीत जास्त होईल, 11 11:30 त्यापुढे आणि मी म्हणलं बाबा ते काय आहे, आधीच बोलून घे, भांडी घासायचं म्हण किंवा काय नाही का, की नुसतंच बनवणार आहे, आधीच बोलून घे म्हण. कारण काय होतं, काही वेळेस बनवणारे भांडी नाही का, तो कसं बनवणार भांडी घासेल मग त्यामुळं एवढं हे नाही. दुपारी ते बोलले की ये ऊपर से आया हरा. जाऊ नये बा, द्यायचं चालू करून मरू दे. चांगलं करायचं. सपोर्ट नाही. हां हां, एकट्याचं नाही. ते आम्ही का सावून नाही का माहिती मला कळलं. गरमीत दिलं त्यांना पैसे घेतले पैसे घेतले आता तिने पहिल्यापासून ती तशीच आहे. आणि तुला माहिती आहे ना, ती जण आपलं तर कधी पटलंच नाही. तिले अशी ब्राह्मणासारखे राहायची अरे चाळीमध्ये, वेगळंच तिच्या झोनमध्ये ती. अभी बुर्जी बन के पूरी हो गई. देखो आपको क्या करना है, खाना है. अच्छा, एक प्लेट में लगा दो. ठीक. तो अभी भुर्जी रेडी हो चुकी है. बाहेर यशला दे मला 30 अंडे पण. बाळा एकदम साईडला कांदा लाव, जर त्याला खायचं नसेल तर मग एकदम साईडला लाव, म्हणजे पटकन काढता येईल. तो अभी देख सकते हैं. आहे थोडीफार, पण आता तो अभी हम लोगों ने सैंपल के लिए ली है नॉर्मल भुर्जी. सो दीदी, ये भुर्जी के साथ और क्या क्या आता है? पाव आएंगे इसके साथ, और इसके ऊपर आप फ्राई भी खा सकते हो. अच्छा, हाफ फ्राई भी आता है और पाव भी आता है. ओके. और इसका प्राइस क्या है एक प्लेट का? एक सिंगल बुर्जी और 2 पाव 60 रुपीज़. ओनली 60 रुपीज़. और इसको खाने के लिए कहाँ पे आना पड़ेगा? डेक्कन कॉर्नर करवे रोड. करवे रोड. आपका टाइमिंग क्या रहता है? अभी तो फिलहाल 5 से 10 है, नहीं तो 6:30 से 11:30 रहता है. 6:30 से 11:30. ये देख सकते हैं यहाँ पे पाव गर्म हो रहा है. थांब, फोन नाही काय. अगं थांब जरा, व्हिडिओ चालू आहे. ह्याला पलटी लावून दे मम्मी, हे विठ्ठलला. आणि कधी रे? ये हो गई हमारी पूरी भुर्जी की प्लेट रेडी. अरे देवा, मग काय झालं बाबा? गाडी सोडली, याला 5 तास वेळ झाला. अगं